धुळ्यात सैनिकाच्या न्यायासाठी भीक मागो आंदोलन, जवान चंदू चव्हाणचे अनोखे आंदोलन। पाकिस्तान परतीनंतर चंदू चव्हाणचे धुळ्यात आंदोलन। चंदू चव्हाणचा गेल्या 11 वर्षाचा लढा। पाकिस्तानात गेलेला माजी भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी आज धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले असून चंदू चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून धुळ्यात न्यायाची भीक मागो आंदोलन केलं। त्यांच्या या आंदोलनाची धुळे शहरात चांगली चर्चा रंगली होती। यावेळी जवान चंदू चव्हाण यांनी धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली। गेल्या 11 वर्षापासून मी सरकार विरोधात मला न्याय मिळावा म्हणून लढा देत आहे, मात्र मला केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अद्याप ही शासकीय नोकरी सामावून घेतलेली नाही किंवा मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही। यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। मैं न्याय की भीख मांग रहा हूँ। न्याय की मैंने कलेक्टर साहब को एक एप्लीकेशन दिया है, डिस्ट्रिक्ट कलेक्टर को, एसपी को, जितने भी जवानों को शोषण का शिकार होना पड़ा है उनको न्याय दे दे सरकार, न्याय दे दे। भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। भाई न्याय से सकते हो क्या? न्याय की भीख मांग रहा हूँ। तमाम बोर्ड लगे यहाँ पे, तमाम जननायक बोल रहे हैं हम अच्छे जनता के लिए, हम जन अच्छे, पर एक जवान का न्याय देने के लिए कोई नेता माइकला मर्द नहीं हुआ है कि एक जवान की पीड़ा रख सके, आवाज उठा सके। ये सिर्फ राजनीति कर रहे हैं हमारे खिलाफ। हम देश की सुरक्षा बचाना चाहता है, देश की सुरक्षा के साथ खिलवाड़ नहीं होने देंगे। इंकलाब जिंदाबाद, भारत माता की जय। देश की सुरक्षा को बचाना है, देश को बचाना है। गुलाम हो रहे आजाद भारत में हिंदुस्तान के देश को जवानों को बचाना है। हमारे जो उच्च अधिकारी जो जवानों का शोषण कर रहे हैं उसकी जान चाहते हैं। रक्षा मंत्री जी महोदय को भी मिलने गए थे, माननीय अखिलेश यादव समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, उनको भी मिल गए थे हम। हाँ, तो उधर भी न्याय मांगा पर कोई हमारे हिंदुस्तान में नेता न्याय नहीं दे रहा है। इसलिए हम तमाम नेताओं से मिल रहे कि हमारी कोई तो बात सुने। अभी मेरे पास एक लिस्ट है। एक पहला नंबर अनूप अग्रवाल जी, इंकलाब जिंदाबाद, भारत माता की जय। इनसे तमाम नेताओं से मिले सर, हम हर नेताओं से मिले। यहाँ पे अखिलेश यादव उत्तर प्रदेश के समाजवादी पार्टी सभी के पास जाएंगे सर, आनेंगे। मला अधिकारी चुकीच्या पद्धतीने घरी पाठवले। असे एक जवान नाही, असंख्य जवान आहेत ज्यांच्यासोबत शोषण होते। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन केलं। हे म्हणतात केंद्राचं मॅटर आहे, केंद्राचं मॅटर आहे तर राज्य सरकार काय काम आहे? केंद्र सरकार का इथं मतदान मागतं? आम्ही केंद्रामध्ये तमाम नेतांना मिळलं, राष्ट्रपती प्रधानमंत्रींना इच्छा मृत्यूचे लेटर दिले पण ते रिप्लाय द्यायला तयार नाही। आणि जवानांच्या नावाने सर्जिकल स्ट्राईक मध्ये आज राजनीती होती। आज जवान सर्जिकल स्ट्राईक मध्ये पकडलेला, आज एक हातात कटोरा आणि एक हातात तिरंगा पकडून दिलाय सरकारने। म्हणून सरकार आमची गोष्ट ऐकत नाही। तर तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, तुम्ही तमाम की सुरक्षा को बचाना है। जय हिंद, वंदे मातरम। इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करो। जवान चंदू चव्हाण हा आपल्या धुळे जिल्ह्यातला रहिवासी होता। सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभाग त्यांनी दिला असताना तो पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये चुकीने त्या ठिकाणी चालला गेला। त्यावेळेला त्याला परत भारतामध्ये आणण्यात आलं। त्यावेळेला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर सुभाष भामरे कार्यरत होते। डॉक्टर सुभाष भामरे यांनी त्यावेळेला त्याला आश्वासन दिलं होतं की मी तुला पुनश्च सेवेमध्ये त्या ठिकाणी घेण्यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगेल। गेल्या 4 वर्षापासून तो सेवेमध्ये पात्र ठरण्यासाठी तो सर्व नेते मंडळींना भेटतो आहे। या चंदू चव्हाणला न्याय देण्यासाठी डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रयत्न करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। काम नाही करत ना लोक मतला म्हणजे लोक बोला सकाळ टाक जाऊ द्या। दीक्षित सांगेल तिथं त्यांच्याशिवाय भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय।
आज हम इधर आए थे न्याय की भीख मांगने के लिए और इन्होंने आश्वासन दिया है कि हम जल्दी आपका रक्षा मंत्री जी को पत्र लिखेंगे। पर मैंने इनको बताया कि मैं तमाम नेताओं से मिला पर कोई हमारी बात नहीं रखना चाहता है। इसीलिए जो जवान पीड़ित हो रहे, अपने महाराष्ट्र में भी कई जवान है जो पीड़ित है। मैंने कलेक्टर साहब को निवेदन दिया था, ये बोला केंद्र का मैटर है। तो केंद्र का मैटर है तो महाराष्ट्र के भी ऐसे तमाम देता है। राज्य सरकार का जिम्मेदारी है कि उन लोगों को रोजगार दिया जाए, उनको नौकरी दिया जाए, क्योंकि उन्होंने देश की रक्षा की है। आतंकवादी हमला करते हैं तो उनको नौकरी मिल रही जेएनके में, और एक जवान यहाँ पे 11 साल देश की हिफाजत करता है अपने देश की, उसी को आज घर भेज देते। वही सर्जिकल स्ट्राइक के बारे में आज राजनीति हो रही बड़ी बड़ी, और वही सर्जिकल स्ट्राइक वाला जवान आज न्याय के लिए एक हाथ में कटोरा और एक हाथ में तिरंगा लेके अपने ही हिंदुस्तान की सड़कों पे न्याय की भीख मांग रहा है। आप बताओ सर। जय हिंद, वंदे मातरम। मी सांगू इच्छितो की 2 महिन्यापासून मी कंटिन्यू न्यायाची भीक मागतोय, पण कोणताच नेता मला न्याय देऊ शकत नाही। म्हणून मी आज धुळ्याच्या आपल्या रस्त्यावरच न्यायाची भीक मागली। मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं, कारण की ते कुणाची गुलामी झालेले होते। पण आता जी जनता आहे ती गुलाम होत चालली आहे नेत्यांमुळे। म्हणून या नेत्यांना मी सर्वांना विचारायला जातोय की मला न्याय मिळेल का। हे नेता जननायक स्वतःला समजता, म्हणून त्यांच्याजवळ प्रत्येकापाशी लीडर ऑफ ऑपोजिशन राहो, जे उभे राहणारा लीडर ऑफ मध्ये असेल त्यांना सर्वांना न्यायाची भीक मागतोय की जवानांची पीडा, ज्यांचं शोषण, जी हत्या अधिकाऱ्यांकडून केलं जातं त्यांच्यावर चौकशी करणार का। म्हणून आज सैनिक रस्त्यावर उतरलेला आहे, न्यायाची भीक मागतोय। एका हातात कटोरा, दुसऱ्या हातात तिरंगा। पाकिस्तानामध्ये 3 महिने 21 दिवस देशाच्या सुरक्षेसाठी मी त्रास सहन केला, पण हाच सैनिक आज भीक मागतोय आणि जवानांच्या नावाने मतदान मागितलं जातं। हाच सैनिक आज रस्त्यावर उतरला आहे आणि मी कलेक्टर साहेबांना भी निवेदन दिलंय, जितके जवान पीडित आहेत, ज्यांना चुकीच्या पद्धतीने घरी पाठवलेलं आहे, त्यांचा एक परिवार आहे, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना रोजगार द्या, त्यांना नोकरी द्या, कारण की ते काही आतंकवादी नाही आहे। आतंकवादी येतात त्यांना नोकऱ्या मिळू शकतात, पाकिस्तानाहून आलेली सीमा आहे जर हिला तिकीट मिळू शकतं, आणि हा सैनिक देशाची 11 वर्ष सेवा करतो, त्याला देशद्रोही सारखा आतंकवादी सारखं घोषित केलं जातं। मी हिंदू, मी मराठा, असे तमाम जातीवाद नफरत फैलते। आता मुस्लिम भी लोक मिलिटरीच्या याच्यामध्ये आहे, तमाम आहेत, ख्रिश्चन का आम्ही गुलाम होत आहे का, हे आवाज मी उचलला आहे। सत्य परेशान होता है, पराजित नहीं होता है। न्यायाची भीक मागेल। एक वर्दी, कोणी म्हणतो वर्दी टाकून मागतोय, वर्दी एक राष्ट्रपती ज्यांनी कधी बॉर्डरवर सेवा केली नाही ती वर्दी टाकून जवानांसोबत तिथं मिठाई खाऊ घालू शकते। प्रधानमंत्री जे वर्दी टाकून लेहला फिरू शकता, पण एक सैनिक 11 वर्ष देशाची रक्षा करून वर्दी घालून न्याय मागू शकत नाही का, हा सर्वांना प्रश्न आहे। हा सत्य परेशान होईल असं म्हणून मी न्यायाची भीक मागतोय। माझे पूर्ण जनता मला न्याय देईल। माहेश्वरी शिसोदे, धुळे जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।